हॅलो माय डिअर स्टुडंट, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत. राईट नाऊ आपली चर्चा चालू आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह संदर्भात, सिस्टीमच्या संदर्भातली चर्चा. तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये काही आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट बघितलेला आहे आणि इन टुडेज व्हिडिओ लेक्चर वी आर मूव्हिंग अहेड फ्रॉम दॅट प्रिव्हियस पार्ट. तर आजचा जो भाग आहे तो भाग आहे बाळांनो हा युटेरसच्या कॅन्सरचा. मग युटेरस कॅन्सर काय त्याबद्दल चर्चा करू. गर्भाशयाचा कर्करोग ज्याला मराठीमध्ये आपण म्हणू की तो गर्भाशयाचा कर्करोग आहे. मोस्ट ऑफ द युटेरिन कॅन्सर यानी युटेरसचा कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर बिगिन्स, त्याची सुरुवात होते इन द लेयर ऑफ द सेल दॅट फॉर्म द लाइनिंग ऑफ द युटेरस, लाइनिंग ऑफ द एंडोमेट्रियम. In the previous video lecture, there is a 3 different type of the wall of the uterus we studied. For example, these are perimetrium, outermost, middle one is a myometrium and innermost is a endometrium. आणि मग एंडोमेट्रियमच्याच ज्या सेल्स असतात त्याच सेल्सला युटेरिन कॅन्सरची सुरुवात होते. युटेरिन कॅन्सरची सुरुवात एंडोमेट्रियमच्या लाइनिंगला होते. लाइनिंग मीन्स काय? आवरण, त्यांचे लेयर, जिथे ज्या सेल्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे बेटा. आता बघू हे जर कॅन्सर झाला तर नेमके काय सिम्पटम्स दिसून येतील. तर सिम्पटम्स अशा पद्धतीचे दिसतील. ॲबनॉर्मल ब्लीडिंग बिटवीन द पिरियड्स, मेन्स्ट्रुअल सायकलच्या दरम्यान जी ब्लीडिंग होते ती ॲबनॉर्मल असते. ॲबनॉर्मल म्हणजे समटाइम लेस समटाइम मोर असे असते. वजायनल ब्लीडिंग आफ्टर द मेनोपॉज. आता वजायनल ब्लीडिंग, मेनोपॉज म्हणजे काय? जिथं मेन्सेस म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकल थांबते त्या स्टेजला आपण मेनोपॉजची स्टेज असे म्हणतो. आणि त्या मेनोपॉजच्या स्टेजमध्ये वजायनातून ब्लीडिंग झालेली दिसते, हे त्याचं लक्षण आहे. ठीक आहे. दे अन ॲबनॉर्मल वाटरी आणि ब्लड स्टिंज्ड डिस्चार्ज्ड. आता तिथं काय दिसतं? ॲबनॉर्मल पाहण्यासारखा चिकट द्रव्य पदार्थ, ब्लड टिंच्ड म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड आलेलं सुद्धा दिसतं. डिस्चार्ज फ्रॉम द वजायना हे झालेलं दिसतं, म्हणजे वजायनातून ते वाटरी फ्लुइड असेल. ब्लड टिंच्ड म्हणजे म्युकस मध्ये ब्लड मिसळलेला असेल. तर अशा पद्धतीच्या गोष्टी दिसतात. आणि पेल्विक पेन, पेल्विक रिजन मध्ये कमरेच्या भागामध्ये दुखतं, त्रास असतो. हे काय चालू आहे आपलं? हे चालू आहे युटेरिन कॅन्सरच्या सुरुवातीची काही लक्षणं. नेक्स्ट, मग आता ते डिटेक्ट कसं करायचं? कसं नेमकं काय झालंय काय शोधायचं? हाऊ वी कॅन फाइंड आउट दॅट एक्झॅक्ट व्हॉट हॅपन. काय? इट इज डायग्नोस्ड बाय पॅप स्मिअर टेस्ट, बायोप्सी आणि अल्ट्रासाउंड. या 3 प्रकारच्या टेस्ट केल्या जातात बाळांनो. आणि या 3 प्रकारच्या टेस्ट मधून आपल्याला लक्षात येतं की हे काय आहे. ठीक आहे. त्यामध्ये पॅप्समियर स्टेज हे आहे. त्यात काय केलं जातं? इथे एक आकृती दाखवलेली आहे आपल्याला. हे बघा, हे स्पेक्युलम ज्याला म्हणतो आपण, किंवा हे जे ब्रूम आहे ते म्हणजे पॅप्समियरची एक ब्रश आहे. ते वजायनामध्ये इन्सर्ट केलं जातं आणि तिथून ज्या काही सेल्स आहेत त्या सेल्स त्या रिजन मधून ड्रॅग केल्या जातात, काढल्या जातात. आणि काढून त्या सेलचं मायनर एक्झामिनेशन केलं जातं. आणि त्या एक्झामिनेशन मध्ये मग समजतं की कॅन्सर आहे का. आणि मग तो सर्वाइकल कॅन्सर, सर्व्हिकल कॅन्सर साठी ती ही एक पद्धत आहे. मग तिथून सेल किंवा टिश्यूचा काही पार्ट रिमूव्ह केला जातो फॉर द एक्झामिनेशन. एक्झामिनेशन साठी हे सगळं केलं जातं. ठीक आहे बेटा. तो तिथून पॅप्समियर असेल, बायोप्सी असेल, अल्ट्रासाउंड असेल, जवळपास सेम प्रोसेस आहेत सर्वाइकल कॅन्सरला ट्रीटमेंट, सर्वाइकल कॅन्सरचं डिटेक्शन करण्यासाठी, शोध लावण्यासाठी.
मग जर समजा झालेला असेल तर झालेला असल्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट कशी करायची, काय ट्रीटमेंटच्या पद्धती? तर बेटा ट्रीटमेंटच्या पद्धतीमध्ये आपल्याला सांगता येईल की किमोथेरपी करता येते, त्याच्यानंतर रेडिएशन थेरपी करता येते. रेडिएशन म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज असतील किंवा एकदम हार्मफुल रेडिएशन्स त्या सेलवर काय केले जातात तर टाकले जातात, त्याच्यामुळे ती सेल डिस्ट्रॉय होण्याचे चान्सेस असतात. तसेच किमोथेरपी आहे, केमिकल्स काही एकत्र आणून उपयोग केला जातो त्याचा, त्याच्यामुळे बी हे होतं. सर्जिकल रिमूव्हल, आणि जर समजा ही जर कॅन्सरची स्टेज फारच पुढे सरकलेली असेल तर अनफॉर्च्युनेटली देर इज अ रिमूव्हल ऑफ द युटेरस बाय सर्जिकल वे. सर्जिकल वे न शस्त्रक्रियेच्या पद्धतीनं युटेरसच काढून टाकलं जातं. ठीक आहे बेटा, तर त्याला हिस्टेरेक्टॉमी असे म्हणतात. ही टर्म NEET साठी का अदर टाइप ऑफ एक्झाम साठी लक्षात ठेवा. हिस्टेरेक्टॉमी काय आहे, तर हिस्टेरेक्टॉमी इज द सर्जिकल रिमूव्हल ऑफ युटेरस, ओके, इन द केस ऑफ युटेरिन कॅन्सर. आय होप ही तर माहिती तुम्हाला कळलीच असेल. आता जायचंय वजायनाकडे आणि या वजायनाची माहिती मिळवायची आहे. वजायना हा एक ट्युबुलर नलिकामय फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे आणि 7 to 9 सेंटीमीटर इन लेंथ, 7 ते 9 सेंटीमीटर एवढा लेंथ असणारा, ट्युबुलर असणारा फिमेल कॉप्युलेटरी ऑर्गन आहे. इट लाईज बिटवीन, ठिकाण सांगा, द सर्विक्स अँड द वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल नाही माहिती, बघू ह्याच भागामध्ये बघायला मिळणार. सर्विक्स आणि वेस्टिब्यूलच्या बिटवीन जो पार्ट प्रेझेंट आहे त्याला आपण वजायना असे कन्सिडर करतो. वजायनल वॉल हॅज अ इनर म्युकोसल लाइनिंग. वजायनाच्या ज्या काही वाल आहेत, भित्तिका, त्या वजायनाच्या भित्तिकेमध्ये आपल्याला म्युकोसल लाइनिंग दिसतात. म्हणजे अशा सेल ज्या म्युकस तयार करतात. म्युकस इज द स्टिकी लिक्विड सबस्टन्स, स्टिकी लिक्विड सबस्टन्स अँड दॅट सबस्टन्स प्रोड्युस्ड बाय द सेल, आणि त्या सेल इनर म्युकोसल लाइनिंग मध्ये प्रेझेंट आहेत. मिडल एक लाइनिंग आहे बेटा, त्याचं मस्क्युलर लेयर आहे, आणि सगळ्यात बाहेर जे आहे ते ऍडव्हेंटिशिया लेयर आहे. म्हणजे वजायनल वॉल जे आहेत ते वजायनल वॉल 3 आहेत. जी इनर आहे म्युकोसल आहे, जी मिडल आहे तिच्यावरची ती म्हणजे मस्क्युलर आहे, आणि त्याच्यानंतर मुलांनो आणि मुलींनो की सगळ्यात जी ही आहे आत म्हणजे बाहेरची ती ऍडव्हेंटिशिया असे आपण तिला म्हणतो. हे 3 वाल आहेत असं लक्षात ठेवा. ठीक आहे बेटा. तर या ठिकाणी 3 लाइनिंग्स असतात वजायनल वॉलच्या. ठीक आहे, चला तर मग आता द म्युकोसल इपिथिलियम. इपिथिलियम मीन्स आउटर मोस्ट लेयर. म्युकोसल इपिथिलियम इज स्ट्रॅटिफाईड. बेटा स्ट्रॅटिफाईड हे टाइप ऑफ सेलचा प्रकार आहे, सेलचा एक प्रकार आहे. नॉन कॅरेटिनाइज्ड म्हणजे कॅरेटिन नावाचं प्रोटीन तिथं अजिबात नाही, आणि स्टोर द ग्लायकोजन, आणि त्या ग्लायकोजन स्टोअर करतात. एमसीक्यू साठी प्रश्न असा विचारला जातो की स्ट्रॅटिफाईड असणाऱ्या नॉन कॅरेटिनाइज्ड असणारे ग्लायकोजनला स्टोअर करणाऱ्या सेल्स कोणत्या आहेत, तर त्या म्युकोसल इपिथिलियम हे लाइनिंग आहे, सेलचं नाव नाही. दिस इज द लाइनिंग, दिस इज द लेयर व्हेअर म्युकोसल सेल इज प्रेझेंट. जिथं म्युकोसल सेल प्रेझेंट असतात. देर आर नो ग्लँड बट द सर्वायकल सिक्रेशन ऑफ द म्युकस इज रिसिव्ड इन द वजायना. आता तिथं काही ग्लँड वगैरे काहीही नाही, ग्लँड नाही, तरीही सर्वायकल सिक्रेशन म्हणजे सर्विक्सनं तयार केलेलं जे सिक्रेशन आहे म्युकसचं, तर ते म्युकसचं सिक्रेशन हे वजायनामध्ये येत असतं. लक्षात घ्या, तिथं ग्लँड नाहीत, पण सर्वायकल सिक्रेशन ऑफ द म्युकस, म्युकस सर्वायकल सर्विक्सनं जे सिक्रेशन केलेलं आहे, तयार केलेलं आहे म्युकसचं, ते वजायनामध्ये येत असतं. द ओपनिंग ऑफ वजायना इंटू दी वेस्टिब्यूल. आता वजायना ओपन कुठं होतो, वेस्टिब्यूल मध्ये होतो. वेस्टिब्यूल माहिती नाही, समजेल. तर वेजायनल त्याला ओरिफाईस असे म्हणतात. वजायनल ओरिफाईस. ओरिफाईस याने ओपनिंग, जिथं ओपन होतं ती जागा म्हणजे ओपनिंग. दिस ओपनिंग इज कवर्ड पार्शियली बाय द फोल्ड ऑफ म्युकस मेम्ब्रेन. आता ती जी ओपनिंग आहे ती ओपनिंग पार्शियली अर्धवटरित्या कव्हर केलेली असते म्युकस मेम्ब्रेननं. अशा सेल, असं लेयर ज्याच्यामध्ये म्युकस सेल आहेत,
तर म्युकस मेम्ब्रेननं अर्धवटरित्या तिला कव्हर केलेलं असतं, त्या ओपनिंगला वजायना जिथं ओपन होतो त्या ओपनिंगवर झाकलेलं असतं अर्धवटरित्या. तर त्याच अर्धवटरित्या असणाऱ्याला हायमेन असे म्हणतात. म्युकस मेम्ब्रेन आणि म्युकस मेम्ब्रेनच तयार झालेलं एक फोल्ड असतं पार्शियली कव्हर्ड ओपनिंगवर, आणि त्यालाच आपण म्हणतो एक कव्हर आहे म्हणलो मी, ते कव्हर. द वजायना ऍक्ट ॲज, वजायनाचं फंक्शन काय आहे? एक म्हणजे मेन्स्ट्रुअल फ्लो वजायनामधूनच होतो. बर्थ कॅनल, बाळाचा जन्म वजायनामधूनच होतो. आणि ड्युरिंग द पार्ट्युरेशन आणि पार्ट्युरेशनच्या दरम्यान या दोन गोष्टीसाठी अतिशय आवश्यक ते फंक्शन आहे. आलं लक्षामध्ये हे सगळं बेटा तुमच्या? चलो, त्यानंतर पुढे एक्सटर्नल जेनायटेलिया. एक्सटर्नल जेनायटेलिया, आता एक्सटर्नल जेनायटेलिया बद्दलची चर्चा करू आपण. काय द एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन? जेनायटल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला जेनायटल ऑर्गन म्हणा. एक्सटर्नल म्हणजे फिजिकली व्हिजिबल आहेत ते, जे दिसतात ते. एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन ऑफ द फिमेल include external to the vagina are collectively called as a vulva. बघा काय काय म्हणलंय, काय काय नाही, हे तर समजायला पाहिजे ना, असं नको ना बिन समजण्यासारखं काही. चलो मग काय लिहिले, काय म्हणले? द एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन ऑफ द फिमेल इन्क्लूड द पार्ट, ते पार्ट त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत एक्सटर्नल टू द वजायना, वजायनाच्या बाहेर आहेत ते, आणि ज्यांना कलेक्टिव्हली आपण वुल्वा असे म्हणत असतो. ठीक आहे बेटा. कव्हरिंग और रॅपिंग, कव्हरिंग किंवा रॅपिंग म्हणतो, कव्हर केलेले आहेत किंवा त्याला रॅप गुंडाळल्यासारखे आहेत ते. और पुडेंडम, त्यांना पुडेंडम असे सुद्धा म्हणतात. मग आता बघू त्याच्यामध्ये एक्झॅक्ट एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये आहेत तरी कोणते पार्ट. दी फर्स्ट पार्ट इज द वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल इज द फर्स्ट पार्ट. ठीक आहे बेटा. आता इथे दिसतं आपल्याला आकृतीवर क्लिअरली हे वेस्टिब्यूल आहे. आपल्या राईट साइडला आकृती आहे, आकृतीवर तिथं आपल्याला दिसतं. इट इज अ मीडियन वर्टिकल डिप्रेशन. बघा एक अशी डिप्रेशन आहे, चीर आहे अशी उभी, मीडियन मध्यभागी असणारी, व्हर्टिकल असणारी एक डिप्रेशन आहे. ओके, ती वुल्वाची आहे. वुल्वा कुणाला म्हणतात? 4 जणांना एकत्र मिळून वुल्वा म्हणत असतात. 4 जणांना एकत्र मिळून वुल्वा असे म्हणत असतात, लक्षात घ्या. ठीक आहे रे बाळांनो. नेक्स्ट, इट एनक्लोज द युरेथ्रल अँड वजायनल ओपनिंग. आता त्या वेस्टिब्यूल मध्ये 2 प्रकारच्या ओपनिंगला एनक्लोज केलं जातं. म्हणजे एक युरेथ्रल ओपनिंग इथं क्लिअरली दिसते बाळांनो, युरेथ्रल ओपनिंग एनक्लोज केलेली आहे त्या वेस्टिब्यूलनं, आणि दुसरं म्हणजे वजायनल ओपनिंग आहे. ह्या दोन्ही ओपनिंग जे आहेत त्या वेस्टिब्यूलच्या मध्ये आहेत. लक्षात यायला वेस्टिब्यूलला काय काय कव्हर केले ते, म्हणजे एनक्लोज केलं ते. ओके, त्यानंतर बेटा पुढे लेबिया मायनोरा. दीज आर द अनदर पेअर ऑफ द थीन, जाड नसलेले फोल्ड इनर टू द लेबिया मेजोरा. लेबिया मेजोराच्या आतमध्ये, हे बघा आधी बघून घेऊ आकृतीमध्ये. हे बघा बेटा, हा लेबिया मेजोरा आहे आकृतीवर, आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला दिसून येतं लेबिया मायनोरा. हे बघा इथं क्लायटोरिसच्या खालचं नाव लेबिया मायनोरा. थीन फोल्ड ऑफ द स्किन आहे, स्किनचा थीन फोल्ड आहे एक, आणि तो आपल्या लेबिया मेजोराच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे रे बाळांनो. ओके, चलो पुढे. दे मर्ज पोस्टेरियरली टू फॉर्म दी फोरचिट्स. आता ते पोस्टेरियरली काय होतात, मिळून येतात. पोस्टेरियरली हे इथे पोस्टेरियरली इथं ते दोन्ही बी कोण कोण, ज्याचं नाव आहे लेबिया मायनोरा, ते लेबिया मायनोरा एका ठिकाणी येऊन कन्वर्ज होतात, एकमेकात मिसळतात, आणि त्या मिसळलेल्या ठिकाणाला आपण फोरचिट्स असे म्हणत असतो. ठीक आहे, चला मग पुढे. While towards the anterior end, they converge into the hood-like covering called as a clitoris. आता हे बोललो पोस्टेरियर बद्दल. कोण पोस्टेरियर बद्दल येऊन खाली मॅच झाले, म्हणजे एकमेकांमध्ये कन्वर्ज झाले? लेबिया मायनोरा खालच्या साईडने. हेच लेबिया मायनोरा वरच्या साईडने काय करतात, हुड लाईक, म्हणजे एखादा फणा जसा असतो नागाच्या, तशा फणासारखा
एक भाग तयार होतो आणि त्या भागाला मुलांनो आणि मुलींनो आपण क्लायटोरिस असे म्हणणार आहोत. हे बघा इथं क्लायटोरिस दिसतं. म्हणजे हे जे लेबिया मायनोरा अँटेरियर रिजनला कन्वर्ज होतात आणि क्लायटोरिस तयार करतात आणि पोस्टेरियर रिजनला कन्वर्ज होतात, कन्वर्ज आणि एकमेकात मिसळतात आणि इथं तयार होतं मग काय, तर मग तयार होतं मुलांनो आणि मुलींनो की फोर्चिट्स. ठीक आहे, चला आता पुढे. मग आता बघू त्या क्लायटोरिस बद्दल काय आहे. क्लायटोरिस इज अ स्मॉल असलेला कोनिकल असणारा सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन लाइंग ॲट द अँटेरियर एंड ऑफ द लेबिया मायनोरा. लेबिया मायनोराच्या अँटेरियर एंडला वरच्या भागामध्ये स्मॉल कोनिकल सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन आहे, एक पार्ट आहे. स्मॉल सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन आहे. ठिकाण कुठं आहे? ऍट द एंड ऑफ द लेबिया मायनोरा. लेबिया मायनोराच्या अँटेरियर एंडला वरच्या भागात. क्लायटोरिस हॅज अ पेअर ऑफ इरेक्टाईल टिश्यू. क्लायटोरिस मध्ये ना, पेनिस मध्ये जशा इरेक्टाईल टिश्यू होत्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये, त्याच पद्धतीनं इथे सुद्धा मेल एक इरेक्टाईल टिश्यू आहेत आणि त्या इरेक्टाईल टिश्यूचं नाव आहे कॉर्पोरा कॅव्हर्नोसा. तिकडे पण कॉर्पोरा कॅव्हर्नोसा पण होत्या. आलं लक्षामध्ये बेटा? ठीक आहे, हे नाव एमसीक्यू साठी डोक्यात ठेवा. क्लायटोरिस इज अ होमोलॉगस टू द पेनिस. जसं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये पेनिस होता, त्या पेनिसच्या होमोलॉगस, होमोलॉगस याने समान किंवा सारखा असणारा फिमेल मधला कंपॅरेटिव्ह ऑर्गन जर कोणता असेल तर तो क्लायटोरिस आहे. ठीक आहे, पुढे आता जायचं लेबिया मेजोरा बद्दल बघायला. आकृतीत जाऊन येऊ आधी. हे बघा इथं लेबिया मेजोरा आहे. आहे बेटा? यस, हे लेबिया मेजोरा. लेबिया मायनोराच्या बाहेर दिसतोय का? नीट आकृतीत बघा बरं, वेळ लागू द्या. हा ठीक आहे, दिसतोय. हा लेबिया मायनोरा जो आहे तो आतमध्ये आहे, मेजोरा जो आहे तो बाहेर आहे. these are the pair of the fleshy fold of the skin. फ्लेशी याने मांसल, फोल्ड याने काय की कसं ह्याचा भाग आहे. फॉर्मिंग द बाउंड्री ऑफ द उल्वा. म्हणजे मुलांना उल्वाची ती बाउंड्री आहे. उल्वामध्ये 4 गोष्टी येतात. उल्वामध्ये एमसीक्यू ला विचारलं जाईल. एक येतं लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, क्लायटोरिस आणि मॉन्स प्युबिस. 4 गोष्टी ज्या आहेत इन्क्लूड इन दी उल्वा, उल्वामध्ये त्या इन्क्लूड आहेत. ठीक आहे, त्यापैकी लेबिया मायनोरा मेजोरा मायनोरा आहे, क्लायटोरिस पण होतं. पुढे लेबिया मेजोरा आर द होमोलॉगस टू दी स्क्रॉटम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जसा स्क्रॉटम होता त्याच्या कंपॅरेटिव्हली होमोलॉगस म्हणजे त्याच्यासारखा फिमेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये कोणता ऑर्गन असतो? लेबिया मेजोरा. लक्षात घ्या, असे सुद्धा विचारले जातात एमसीक्यू साठी. दे सराउंड अँड प्रोटेक्ट द अदर पार्ट ऑफ एक्सटर्नल जेनायटिलिया. एक तर गोष्ट लक्षात आली असेल ना, लेबिया मेजोरा बाहेर आहे, त्याच्या आतमध्ये लेबिया मायनोर आहे, त्याच्या नंतर मध्ये वजायनल ओपनिंग आहे, त्याच्यानंतर युरेथ्रल ओपनिंग आहे, पुन्हा अजून क्लायटोरिस आहे. म्हणजे ह्या सर्व पार्टचं प्रोटेक्शन करण्याचं काम आउटर मोस्ट त्या कुणाला आहे? लेबिया मेजोराकडे आहे. दे सराउंड करतं, त्यांना सराउंड पण करतं आणि प्रोटेक्ट दी अदर पार्ट ऑफ द एक्सटर्नल जेनायटिलिया. ओके. लेबिया मेजोरा एनक्लोज द युरेथ्रल अँड दुसरी जी आहे वजायनल ओपनिंग इन द वेस्टिब्यूल. हे वाक्यावरती गेलेलं आहे की 2 प्रकारच्या ओपनिंग ज्या आहेत त्या 2 प्रकारच्या ओपनिंग ह्या वेस्टिब्यूल मध्ये होतात किंवा लेबिया मेजोरा त्यांना एनक्लोज करतो. एक आहे युरेथ्रल ओपनिंग आणि दुसरी म्हणजे वजायनल ओपनिंग. ही आकृतीमध्ये बघा, युरेथ्रल ओपनिंग इथं नाव दिसतं आणि त्याच्यानंतर बेटा हे दिसतं आपलं वजायनल ओपनिंग आहे. ह्या दोन्हीच्या बाहेर म्हणजे यांना सराउंड कुणी केलेलं आहे तर ते केलेलं लेबिया मेजोराने. ठीक आहे, आता जायचंय मॉन्स प्युबिस कडे. मॉन्स प्युबिस काय आहे बेटा? इट इज अ फ्लेशी एलिव्हेशन. एलिव्हेशन याने चढ किंवा फुगीर भाग, फुगलेला भाग आहे, मांसल आहे. अबोव द लेबिया मेजोरा, लेबिया मेजोराच्या वर. आता ते एकदा आकृतीमध्ये जाऊन बघून येऊ आहे का? बघा रे बाळांनो, हे बघा इथं तुम्हाला मॉन्स प्युबिस दिसतोय आणि मॉन्स प्युबिस जो आहे तो कुठे दिसतो बेटा? हे लेबिया मेजोराच्या वरती. इट इज द फ्लेशी एलिव्हेशन. एलिव्हेशन याने वरती चढलेला फुगलेला असा भाग आहे
त्याला मॉन्स प्युबिस असे आपण म्हणतो. ठीक आहे रे बाळांनो. चला त्यानंतर जाऊ पुढच्या भागाकडे. आता हा मॉन्स प्युबिस वर काय आहे काय नाही बघून घेऊ. इथे एक्सटर्नल जेनायटेलिया आहे मॉन्स प्युबिसचा. त्यानंतर मॉन्स प्युबिस अँड द आउटर पार्ट ऑफ द लेबिया मेजोरा सोबत प्युबिक हेअर. मुलांनो आणि मुलींनो, त्या भागावर म्हणजे मॉन्स प्युबिस वर नेमकं मेनार्कच्या दरम्यान मेल मध्ये आणि फिमेल मध्ये काय निर्माण होत असतात? हेअर निर्माण होत असतात. त्या पर्टिक्युलर भागावर हेअर निर्माण होत असतात. ठीक आहे. मॉन्स प्युबिस अँड द आउटर पार्ट ऑफ द लेबिया मेजोरा. लेबिया मेजोराचा बाहेरचा पार्ट आणि मॉन्स प्युबिस याच्यावर प्युबिक हेअर निर्माण होत असतात, जे आपल्याला तिथे दिसलेले आहे. आता जायचं बेटा आपल्याला, हा सुद्धा पार्ट तुम्हाला एकदम छान कळला असेल असं समजतो. आता ऍक्सेसरी ग्लँड, वेस्टिब्युलर ग्लँड किंवा बर्थोलिन ग्लँड याची आपण चर्चा करायला जाणार आहोत. ठीक आहे. या तिन्ही ग्लँडचं नाव एकच आहे. इट इज द पेअर ऑफ द ग्लँड होमोलॉगस टू दी बल्बोयुरेथ्रल कॉपर ग्लँड ऑफ द मेल. चला तिसरा कंपॅरेटिव्हली पार्ट आपल्याला सापडलेला आहे. बल्बोयुरेथ्रल ग्लँड किंवा कॉपर ग्लँड जशी मेल मध्ये आहे, तिच्याच कंपॅरेटिव्हली होमोलॉगस जी आहे ती आपल्याला इथे कुठे दिसते बेटा? फिमेल मध्ये. तर ती आहे बर्थोलिन ग्लँड किंवा वेस्टिब्युलर ग्लँड किंवा ऍक्सेसरी ग्लँड. ओके चलो. दे ओपन इनटू द वेस्टिब्युल्स. ती ग्लँड ओपन कुठे होते? तर ती ग्लँड ओपन होते वेस्टिब्युल मध्ये. वेस्टिब्युल आता सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर अँड रिलीज द ल्युब्रिकेटिंग फ्लुइड. आणि जिथं ओपन झाली तिथं ती ल्युब्रिकेटिंग फ्लुइड टाकते, गुळगुळीत द्रव्य पदार्थ रिलीज करते. ठीक आहे. हे बल्बोयुरेथ्र आपली ही बर्थोलिन ग्लँड होती. दुसरी ग्लँड आहे बेटा मॅमरी ग्लँड. ठीक आहे. चला मॅमरी ग्लँड काय आहे? ऍक्सेसरी ऑर्गन ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, दुग्ध ग्रंथी ज्याला मराठीमध्ये म्हणतो, ती ऍक्सेसरी एक ऑर्गन आहे. ऍक्सेसरी. इट प्रोड्युसेस अँड रिलीज द मिल्क ऑफ आफ्टर द पार्टिट्युशन्स. या ग्लँडचं काम काय आहे की तिथल्या सेल्सने मिल्कला रिलीज करायचं आणि प्रोड्यूस पण करायचं. प्रोड्यूस करून रिलीज करायचं कधी पण बाळाचा जन्म झाल्यानंतर. डेव्हलपमेंट ऑफ द मॅमरी ग्लँड ऑकर्स ऍट द प्युबर्टी. हे जे दुग्ध ग्रंथी आहेत, ह्या दुग्ध ग्रंथीचा विकास नेमका कधी होतो? ऍट द टाइम ऑफ द प्युबर्टी. प्युबर्टी इज द स्टेज वेअर ऑल इंटरनल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन रीच ऍट द मॅच्युरिटी स्टेट. म्हणजे जिथं लैंगिक अवयव पूर्णपणे विकसित होतात, त्या स्टेजला ज्या एज मध्ये होतात ती एज म्हणजे प्युबर्टी आहे. ठीक आहे बेटा. चलो. डेव्हलपमेंट ऑफ द मॅमरी ग्लँड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. आता हे डेव्हलपमेंट जे मॅमरी ग्लँडचं होणार आहे किंवा झालेलं आहे, त्यासाठी देर इज अ टू इम्पॉर्टंट टाइप ऑफ द हार्मोन्स आर नेसेसरी. द फर्स्ट वन इज एस्ट्रोजन अँड द सेकंड वन इज द प्रोजेस्टेरॉन. These two hormone can develop the mammary gland. ओके बेटा. मेमरी ग्लँडला डेव्हलप करण्याचं काम आणि त्यांची ग्रोथ करणं, ऑल टाइप ऑफ द इसेन्शियल ऍस्पेक्ट शुड बी कंडक्टेड और इन्फ्लुएन्स्ड बाय दीज हार्मोन. हे हार्मोन ती सगळी कामं करतात. ओके बेटा. पुढे त्यानंतर पुढे चाललोय. आता ही आपल्याला एकदम छान अशी एक ग्रंथी आहे, ती मी व्यवस्थितरित्या दाखवतो सगळी. लॅक्टोट्रॉपिक हार्मोन. बेटा लॅक्टो याने मिल्क. ठीक आहे. लॅक्टोट्रॉपिक हार्मोन LTH or the prolactin help in the development of the lactiferous tubules during the pregnancy. खूप छान लक्षात घ्या. एक लॅक्टोट्रॉपिक हार्मोन LTH म्हणतो आपण त्याला. तो LTH हार्मोन किंवा प्रोलॅक्टिन, याला ज्याला पिट्युटरी ग्लँड तयार करत असते, तो हार्मोन काय करतो की लॅक्टिफेरस जे ट्युबुल्स आहेत, ट्युबुल्स याने नलिका, त्या लॅक्टिफेरस ट्युबुल्सला टार्गेट करतो ड्युरिंग द प्रेग्नन्सी. आई गर्भवती असताना. आई गर्भवती असताना तिच्या ब्रेस्ट मध्ये म्हणजे तिच्या मॅमरी ग्लँड मध्ये जिथं कुठं लॅक्टिफेरस ट्युबुल्स आहेत, त्या लॅक्टिफेरस ट्युबुल्सला डेव्हलप करण्यासाठी LTH नावाचा हार्मोन मदत करत असतो, किंवा त्याला आल्सो नाव प्रोलॅक्टिन हार्मोन आहे. हे कधी घडतं? ड्युरिंग द प्रेग्नन्सी. द मॅमरी ग्लँड्स आर पेअर ऑफ राउंडेड स्ट्रक्चर. मॅमरी ग्लँड्स जे आहेत ना, ते पेअर मध्ये प्रेझेंट आहेत.
आणि राउंडेड स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट आहेत. मॅमरी ग्लँड प्रेझेंट इन द सबक्युटेनस टिश्यू ऑफ द अँटेरियर थोरॅक्स इन द पेक्टोरल रिजन. आता बेटा हे पेक्टोरल रिजन जे आहे काय काय आहे ते बघू आपण इथं. हे बघा हे सबक्युटेनस टिश्यू दिलेले आहेत इथं. हे जे येलो कलरचे टिश्यू दिसतात दॅट इज द फॅटी टिश्यू आहेत. त्या सबक्युटेनस टिश्यू आहेत बेटा आणि ते फॅटचे लोब्युल्स त्याच्यात आहेत. वाक्य स्लोली लक्षात घ्या. फॅटचे लोब्युल्स त्याच्यात आहेत आणि त्याला सबक्युटेनस म्हणतात. सबक्युटेनस याने आपल्या त्वचेच्या जस्ट खालच्या लेअरमध्ये ज्या टिश्यू आहेत त्या सबक्युटेनस टिश्यू किंवा लेअर आहेत त्वचेच्या जस्ट खाली, इमिडिएटली आफ्टर आउटर स्किन, आउटर स्किनच्या इमिडिएटली खाली. ओके बेटा. मग तिथं काय पेक्टोरल रिजन, हे काय पेक्टोरल फेसिया दिसतोय आपल्याला. हे सगळे पेक्टोरॅलिस आहेत. अप्पर रिजन ऑफ द थोरॅक्स, छातीच्या वरच्या भागामध्ये, छातीच्या वरच्या भागामध्ये प्रेझेंट आहे. आणि ह्यांनी जो रिब आहेत का आपल्या छातीच्या बरगड्या, त्या छातीच्या बरगड्याच्या किती भाग व्यापला, हाऊ मेनी अमाऊंट ऑफ द स्पेस ऑक्युपाइड बाय दॅट ग्लँड. तर सेकंड पासून 6th रिब पर्यंत. हे बघा ही सेकंड रिब आली बेटा लक्षामध्ये, ते 6th रिब. ओके. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड 6th. 6व्या बरगाडी पर्यंतचा जो पार्ट ऑफ किंवा स्पेस आहे दॅट स्पेस इज ऑक्युपाइड बाय दॅट ग्लँड. हे एमसीक्यू साठी खूपच गरजेचं आहे मुलांनो आणि मुलींनो, लक्षात ठेवा. सबक्युटेनस टिश्यू म्हणजे काय की त्या टिश्यू म्हणजे कोणत्या टिश्यू आहेत तर त्या एक फॅटच्या टिश्यू आहेत, फॅट स्टोरिंग टिश्यू म्हणू त्यांना. आणि अँटेरियर थोरॅक्स म्हणजे छातीचा वरचा भाग, पेक्टोरल रिजन म्हणजे तेच, आणि बरगाडी सेकंड पासून ते 6th पर्यंत. दीज आर मॉडिफाईड स्वेट ग्लँड. माय डिअर स्टुडंट, ह्या जे मेमरी ग्लँड आहेत ना, मेमरी ग्लँड ऍक्च्युअली कोण आहेत माहितीये काय? स्वेट ग्लँड, घाम ग्रंथीच मॉडिफिकेशन झालेलं आहे. लक्षात घ्या. एमसीक्यू साठी आपल्याला विचारलं जाईल की ह्या जे आतापर्यंत असे प्रश्न खूप एमसीक्यू ला आलेले आहेत हे स्पेशली. ठीक आहे. त्यानंतर इच मेमरी ग्लँड कंटेन फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू. प्रत्येक मेमरी ग्लँड मध्ये फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू आहेत आणि न्यूमरस लॅक्टिफेरस डक्ट आहेत. मग आता या दोन्ही गोष्टी आपण बघू आपल्याला दिसतात का. आता न्यूमरस फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू बेटा इथं कुठं आपल्याला फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू दिसतात का बघून घेऊ. ओके. तर बघा हे फॅट लोब्युल्स म्हणजे फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू आहेत. त्या फॅट लोब्युल्स याने फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू आहेत आणि न्यूमरस लॅक्टिफेरस डक्ट आहेत. हे बघा माय डिअर स्टुडंट इथं दिलेलं आहे खाली लॅक्टिफेरस डक्ट. न्यूमरस आहेत ते, असंख्य आहेत, भरपूर लॅक्टिफेरस डक्ट असणार. प्रत्येक मेमरी ग्लँड मध्ये आपल्याला दोन गोष्टी कंपल्सरी दिसणार आहेत. एक म्हणजे फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसऱ्या म्हणजे लॅक्टिफेरस डक्ट. टिश्यू तर त्या टिश्यू आहेत, सांगायची गरज नाही. लॅक्टिफेरस डक्ट याने नलिका आहेत. ठीक आहे, जो मिल्कला कॅरी करतात पुढे. त्यानंतर the glandular tissue of each breast is divided into 15 to 20 irregular shaped mammary lobe. 15 ते 20 इरेग्युलरली शेप असणारे मेमरी लोब जे आहेत ते मेमरी लोब आपल्याला इथं दिसून येतात. किती? 15 ते 20 मेमरी लोब्स आपल्याला दिसून येतात. कुठे आहेत ते? हे बघा इथं आकृतीत नाव दिसतो लोब्यूल ऑफ द मेमरी ग्लँड्स. 15 ते 20 प्रत्येक ब्रेस्ट, इच ब्रेस्ट डिवायडेड इनटू किती? 15 ते 20 मेमरी लोब्युल्स मध्ये त्याचं कन्व्हर्शन झालेलं आपल्याला दिसतं. आहेत ना तिथं, दिसले ना. आता ते 15 जे लोब होते ना, जेवढे 15 ते 20, प्रत्येक लोब मध्ये एल्व्हिओलार ग्लँड अँड लॅक्टिफेरस डक्ट आहेत. काय काय आहे? एल्व्हिओलाय ग्लँड, एल्व्हिओलाय ग्लँड्स आहेत. आणि हे इथं दिसतंय बेटा, इथं लोब्यूल ऑफ द मेमरी ग्लँड लॅक्टेटिंग. आलं लक्षामध्ये? त्याच्यामध्ये काय काय आहे? तर त्याच्यामध्ये ग्लँड्स आहेत आणि दुसरं लॅक्टिफेरस डक्ट आहेत. ग्लँड आणि लॅक्टिफेरस डक्ट दोनच गोष्टी आहेत मेन. पुढे एल्व्हिओलार ग्लँड सिक्रीट द मिल्क विच इज स्टोर्ड इन द लुमेन ऑफ एल्व्हिओलाय. बघा एल्व्हिओलार ग्लँड प्रेझेंट आहेत त्या लोब्युल्स मध्ये.
त्या ग्लँड प्रोड्यूस करतात मिल्क, and that milk stored in the lumen of the alveoli. Lumen is the space for the storage. लुमेन म्हणजे काय तर एक एम्प्टी स्पेस किंवा पोकळी, त्या पोकळीमध्ये साठवून ठेवतात. ओके. दी एल्व्हिओलाई ओपन इनटू मेमरी ट्युबल्स. आता हे एल्व्हिओलाई जे त्यांच्यामध्ये त्यांनी मिल्क स्टोअर करून ठेवलंय ते ओपन करतात त्या मिल्कला मेमरी ट्युबल्स मध्ये. मेमरी ट्युबल्स मध्ये, आता मेमरी ट्युबल्स काय आहेत? ते डक्ट आहेत बेटा एक प्रकारची. मेमरी ट्युबल्स म्हणजे कोण असणारे? डक्टच आहेत. द ट्युबल्स ऑफ इच लोब. आता प्रत्येक लोबला ट्युबोल आहे, प्रत्येक लोबला 15 ते 20 कोण आहेत? लोब्युल हे आहेत, लोब आहेत. त्या लोबला काय आहे? तर ट्युबल्स आहेत. ते ट्युबल्स एकमेकांना कनेक्ट होतात. ट्युबल्स याने पुन्हा सांगणं नलिका. and there is a large एक vessels तयार होते. the tubule of the each join to form the memory duct. आता बघू बरं आकृतीत ते दिसतं का मेमरी डक्ट कुठं आहे का? हे आपल्याला डक्ट दिसतात. हे बघा, हे जे लॅक्टिफेरस डक्ट आहेत तेच डक्ट म्हणजे मेमरी डक्ट आहेत. म्हणजे याचाच अर्थ ते लोब्युल्स मध्ये असणारे जे कोणी लोब्युल्स मध्ये कोण होतं? तर लोब्युल्स मध्ये ट्युबुल होते. ट्युबुल्स एकमेकांना जोडले गेले, एकमेकांना जॉईन होऊन मेमरी डक्ट तयार झाला. मेमरी डक्ट अगेन जॉईन टू फॉर्म द वायडर मॅमिलियन मेमरी एम्पुला. आणि ते पुढे जाऊन अजून जोडले गेले एकमेकाला. तर हे बघा इथं एम्पुला तयार झालेला दिसतो बेटा आपल्याला. ही इथं एकदम मोठ्या प्रमाणामध्ये एम्पुला आहे. हे लॅक्टिफेरस सायनस आहे आणि इथं तयार झालेलं जे काही आहे हे सगळे जण येऊन ते काय तयार करतात? तर जोडले जातात तिथं. बघा, मेनी मेमरी डक्ट जॉईन टू फॉर्म द वायडर मेमरी एम्पुला आणि मेमरी एम्पुला इज कनेक्टेड टू लॅक्टिफेरस डक्ट. आता हे मेमरी जे काही एम्पुला आहेत ते कुणाला जोडले जातात? तर ते जोडले जातात मुलांना आणि मुलींना. कुणाला? तर हे जोडले जाणार आहेत त्या लॅक्टिफेरस डक्टला. ठीक आहे, लॅक्टिफेरस डक्टला जोडले गेले किंवा जोडले जातात. त्यानंतर पुढे मग काय होतं? मग असं होतं की दीज कन्वर्ज टुवर्ड्स द निपल. निपलच्या जवळ ते एकत्र मिळतात, सगळे एकमेकात मिसळतात. अँड नियर द टिप ऑफ द ब्रेस्ट. आणि ब्रेस्टच्या एकदम टिपला जे निपल असतं त्या ठिकाणी ते काय करतात? सगळे येतात. कोण? हे एम्पुला असेल, मेमरी ट्युबुल्स असेल, मेमरी डक्ट असेल, लॅक्टिफेरस डक्ट असेल, सगळे तिथे येऊन जमा होतात, कन्वर्ज होतात. इट सराउंड. आणि तिथे एक सराउंड असतं डार्क ब्राऊन कलर्ड सर्क्युलर एरिया. एक डार्क ब्राऊन कलर्ड जांभळ्या रंगाचा काय असतो? ते कलर्ड एरिया असतो, सर्क्युलर एरिया आहे. आणि त्या सर्क्युलर एरियाला एरिओला असे म्हणत असतात. हे बघा आकृतीमध्ये हे इथं निप्पल दिसतं बेटा. इथे येऊन सगळे लॅक्टिफेरस डक्ट ओपन होतात, एम्पुला तिथंच ओपन होतात सगळे. आणि त्या निप्पलच्या अवतीभोवती एक डार्क अशा स्ट्रक्चरचा, कसा? डार्क ब्राऊन कलर्ड असणारा एक सर्क्युलर एरिया असतो. त्या सर्क्युलर एरियाला एरिओला असे म्हणतात. हे ठिकाणी आपल्याला एरिओला दिसतं. ठीक आहे मुलांना आणि मुलींना. तर बेटा हे होतं आपल्या आजच्या भागाबद्दलची माहिती, की आजच्या भागाची माहिती सुद्धा आपल्या सर्वांना नक्कीच कळाली असेल. नाही जरी कळली तरी आपण त्या संदर्भातले काही जे असतील आपले काही कन्फ्युजन्स, तर ते मला नक्कीच विचारून शेअर करावे. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन, आभार. थँक्यू.